तर सामना सुरू होतोय. स्ट्राइक एंडला दीपक चौधरी आहेत. स्ट्राइक एंडला सेकंडला भाईंना तुम्ही पाहतायत. 40+ संघटनेचे अध्यक्ष. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. योगेश आलेत पहिले षटक घेऊन. मोठागाव संघाकडनं पहिल्या मॅच मध्ये मला वाटतं योगेश नव्हते. सिंगलने खातं उघडलं होतं. कोमल भोईर मेन पंचाच्या भूमिकेत. 5 ओव्हरची मॅच आहे. यावेळेस मात्र अजून एक सिंगल मिळेल. दीपक चौधरी एका धावेने खातं उघडलं होतं. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बाडे सुद्धा एका धावेने खातं उघडतायत. धावसंख्या दिली 2. चांगली गोलंदाजी करतायत योगेश. योगेशची ऍक्शन तुम्ही पाहिलं तर भारतीय संघात आपण राजेश चव्हाणला पाहिलं त्याच प्रकारची ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते. अरविंद बत्रे काका सुद्धा सामना एन्जॉय करतायत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि अरविंद बत्रे काका यांचं स्वागत षटकाराने केलं. दीपक चौधरीने लॉंग ऑफच्या वरून येणारा हा पहिला षटकार. महेंद्र म्हात्रे आणि अरविंद बत्रे काका यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान चषक येत्या काही काळामध्ये पुढे ढकलण्यात आलेली काही कारणास्तव भरपूर स्पर्धा आपण मध्ये शिरसाट स्पोर्ट येथे सुद्धा स्पर्धा सुरू आहे. 8 धावा तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. तर योगेशवरती हल्ला चढवला दीपक चौधरीने. त्यावेळेस मात्र फुलटा चेंडू होता. दोन धावा मिळत आहेत. धावसंख्या 10. दुहेरी अंकामध्ये काटे संघाचे प्रथम फलंदाजी असताना काटे वर्सेस मोठागाव. यातून जो संघ जिंकेल तो या सिरीजच्या फायनल मध्ये प्रवेश करेल. अरविंद बत्रे काका आमच्यापासून रजा घेत आहेत. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. बघा चेंडू सीमापार जात नाहीये. बॅड लक म्हणावं लागेल काटे संघाचं. मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. सागर पाटील सुद्धा आलेत. सागर पाटील स्वागत आहे आपला. 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 12. तर दीपक चौधरी यांना सुद्धा असं वाटलं की चौकार गेलाय. आता 2 धावा मिळाल्या आहेत. म्हणजे कोळेगाव संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आपण जेवण करून घ्यायचंय. संभाजी म्हात्रे संदीप असतील आपण जेवण करून घ्या. सर्व 4 संघांसाठी जेवणाची व्यवस्था सुद्धा केली. अरविंद बत्रे काका मात्र एन्जॉय करतायत ही स्पर्धा. यावेळेस मात्र आपण पाहतोय नितीन भोईर येत आहेत. योगेशने चांगली गोलंदाजी केली जरूर. तेरा धावा दिल्यात योगेशने. स्ट्राईक स्वतःकडे ठेवले दीपक चौधरी यांनी. पहिल्या षटकात 5 ओव्हरची मॅच आहे. तेरा धावा झाल्या. दुसरं षटक घेऊन येतात विलास. याच मैदानामध्ये मोठ्या गावाने वाकणं सुद्धा 51,000 रुपयाची मॅच झाली होती. भरपूर प्रेक्षक प्रथमेश आपण पाहिले होते आणि ती मॅच वाकलन संघाने जिंकली होती. खूप मॅच रंगतदार जरूर झाली होती. 1 धाव मिळाली. चौदा धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी करतात विलास. मोतीराम दौद यांची जी स्पर्धा झाली होती ओंकार आमदार चषक त्या स्पर्धेत विलासला बेस्ट बॉलर सायकल सुद्धा मिळाली होती. खूप चांगली गोलंदाजी केली होती विलासने मोठागाव संघासाठी. अजून एक डॉट तुम्हाला चेंडू पाहायला मिळते. 14 धावा झाल्यात. झाल्यात. 5 षटकांची मॅच आहे. 55-60 टार्गेट मनामध्ये ठेवावं लागेल काटे संघाला.
हा चेंडू वाईड आहे. 1+1 2 धावा मिळतील. धावसंख्या 16. चांगला चेंडू होता विलासचा. धावसंख्या 16. सागरपाडी सुद्धा स्वागत आहे. सागरपाडी आपला रवींद्र बत्रेकर विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेत. विलास गोलंदाजी मार्कवर सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. प्रचंड वेग पाहायला मिळतो विलासच्या गोलंदाजीमध्ये. आतापर्यंत या षटकाचा विचार करतो 4 चेंडू डॉट आहे, 1 सिंगल, 1 वाईट +1 रन आहे. म्हणजे 5 चेंडू मध्ये 3 धावा दिल्यात. 16 धावा झाल्यात काटेरी संघाच्या. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं विलासने. विलास राईट अराउंड द विकेट. आता मात्र नो बॉल आहे आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. सतरा धावा झाल्यात आणि येणारा चेंडू आता फ्रीट असणार आहे. असं वाटलं होतं कोळगाव संघ 82 धावांचा सुद्धा पाठलाग करेल. उमेश जाधवने चांगली गोलंदाजी केली. पुन्हा चेंडू नो घोषित केलाय. विलास खराब गोलंदाजी करतात. फ्रीट कंटिन्यू असणार आहे. 2 चेंडू नो टाकलेत. 18 धावा झाल्यात आणि फ्रीट कंटिन्यू असणार आहे दीपक चौधरीसाठी. आणि इथे मात्र फ्रीटचा चेंडू पुन्हा 4 चेंडू डॉट आलेत. आता धावा आपण पाहिल्या तर 5च दिल्यात. विलासने 5च धावा दिल्यात. त्यात 2 चेंडू नो बॉल आहेत, 1 वाईड आहे. पहिल्या षटकात 13 होते, या षटकात फक्त 5 धावा दिल्यात विलासने. 18 धावा झाल्यात आणि तिसरे षटक घेऊन गोलंदाज नितीन म्हात्रे. मोठागाव संघाकडे ऑप्शन भरपूर आहे. नितीन भोईर सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. मात्र गोलंदाजी नितीन भोईरने पहिल्या मॅच मध्ये सुद्धा केली नव्हती. मोठा गाव म्हटलं तर नितीन भोईरचीच भूमिका महत्वाची होती. मात्र जेव्हापासून नितीन म्हात्रे आले संघामध्ये एक जमेची बाजू झाली आहे. नवपाडा संघामध्ये सुद्धा बा बोराटे ज्यावेळी कमबॅक करतील ते नक्कीच संघ मजबूत होऊ शकतं. आणि फलंदाजी ते बाद होत आहेत. पहिला धक्का धावचीच्या स्वरूपात लागतोय. पहिल्या मॅचचा हिरो होतो मनोजने खबालपाड्याच्या स्पर्धेत सुद्धा काय बॅटिंग केली होती. प्रत्येक स्पर्धा 40+ गाजवल्यात मनोजने. 40+ फॉर्मेट तुम्हाला पाहायला मिळतोय. अठरा धावा झाल्यात. नितीन यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता. टायमिंग व्यवस्थित झालं नाही. मात्र चेंडू गॅप मध्ये. हरेश येत आहेत बॅकिंग साठी बघा. आणि हरेशचा किती फायदा झाला. हरेश बॅकिंगला आले आणि त्याचा फायदा झालाय मोठागाव संघाला. 2 धावा मिळाल्या दीपकला. संदपच्या स्पर्धेत फ्रेंच ट्रॉफीची स्पर्धा आयोजित केली होती संदप संघाने पाठवलेली. त्या स्पर्धेत पहिलं अर्धशतक दीपक चौधरीने ठोकलं होतं. आणि इथे मात्र दीपक चौधरीची खेळी समाप्त. 20 धावांवरती लागणारा दुसरा धक्का. राजेश येतात नवीन फलंदाज. राजेश आणि मनोज आता मात्र दोन्ही नवीन फलंदाज आहेत. नितीन म्हात्रेला यश मिळालंय. पहिल्या मॅच मध्ये नितीनने काय बॅटिंग केली होती. 4 षटकार ठोकले होते. 20 धावा झाल्यात. आज आपण पाहिलं तर भारत आणि इंग्लंड पहिला कसोटी सामना सुद्धा आहे. 5 कसोटी सामन्यांची मालिका आहे. बघायचं विराट कोहली असेल एका बाजूला जो रूट. ती टेस्ट कसोटी म्हटलं तर इंग्लंडमध्ये भरपूर उत्साह असतो. योगेश येतात फिल्डिंग करण्यासाठी.
एकच धाव मिळेल. धावसंख्या 21. तिसरे षटक मार्ग असते. 4 चेंडू झालेले आहेत. 21 धावा झाल्यात. स्ट्राईक एंडला मनोज आहेत. चेंडू बघा कधी पडल्यानंतर बाउन्स घेतोय, कधी खाली राहतोय. त्यामुळे फलंदाला थोड्याशा अडचणी जरूर आल्यात. याचा फायदा नितीन म्हात्रे सुद्धा आपण पाहिलं तर कॉन्क्रीट खेळपट्टीवर सराव करत असतात बागशा मैदानात. सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी केली. 3 धावा दिल्यात फक्त आणि 1 गडी बाद केलं नितीनने. 2 षटकात 18 होते. या षटकात 3 धावा आल्यात. 21 धावा झाल्यात. अरविंद पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतायत. वडोलीचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत. कोळेगाव संघाने सुद्धा 2 षटकात 40 धावा कुठल्या होत्या. 82 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या स्थिर आहे. मोठागाव संघ आपण पाहिलं तर नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ऍडव्होकेट प्रकाश यांनी. यावेळेस मात्र राजेशच्या बॅट मधून येतोय हा धमाका षटकार. धावसंख्या 27. राजेश षटकाराने खातो उघडतोय. विलासवरती हल्ला चढवलाय. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता. बॅकवर्ड स्कोअर लेग. तीन धावा पूर्ण आल्या. 4थ्या धावेचा प्रयत्न आहे आणि राजेश बाद. तीस धावा झाल्यात. चिट्टीसी लावूये. 30 धावा झाल्यात. चारी संघांना जेवणाची व्यवस्था सुद्धा आपण पाहिली या स्पर्धेमध्ये, सिरीज मध्ये. आणि कैलास खुर्जी यांना भरपूर जेवण आवडलंय. पुष्कर काटे आपण हे जेवण करून घ्या. यावेळेस मात्र सोमनाथच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती धमाका षटकार. धावसंख्या 36. 36 धावा झाल्या. बघा सोमनाथची ताकद बघा. हा चेंडू एक धाव मध्ये. एक चेंडू बाकी आहे. 22च्या स्वरूपात एक धाव. 37 धावा झाल्या. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे चौथ्या षटकातील. नो बॉल आहे आणि फ्री चेंडू असेल. 38 धावा आहेत. चौथ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. येणारा चेंडू फ्रीट असेल मनोज साठी. आणि बघाचा फ्रीटचा फायदा घेत आहेत का मनोज. चार षटकांचा खेळ संपला. धावा झाल्यात 38.
38 धावा झाल्या. शेवटच्या छोट्या घेऊन येतात हरेश आणि पहिल्या चेंडूवरती हरेशला यश मिळालंय. फलंदाज बाद. अडतीस धावा झाल्यात. अडतीस धावा झाल्यात. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. एक धाव वेगाने पूर्ण केली होते. संख्या 39. 4 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. मनोजला इथे मोठे फटके मारावे लागतील. धावा थोड्याशा कमी आहेत काटे संघाच्या. राईट. धावसंख्या 40. 40 धावा झाल्यात. रमेश वेगाने धावतात बघा. 2 धावा. 42 धावा झाल्यात. सोमनाथ यांनी एक षटकार मारला होता मात्र नंतर बाद झाले ते. 42 धावा झाल्या. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नितीन येथील चेंडू उचलतील फेकीवरती तोपर्यंत 2 धावा. 44 धावा झालेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला होते. मनोजच्या बॅटमध्ये हा उपयुक्त चौकार. धावसंख्या 48. शेवटचे चेंडू शिल्लक 48 धावा झाल्यात. धावा. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा कोळेगाव संघाला 47 वर रोखलं होतं. इथे 48 वर रोखलंय आणि 49चं टार्गेट असणार आहे.
अरविंद पत्रेकर आणि दीपक दादा महेंद्र म्हात्रे यांच्या मैत्रीचं नातं जपत असताना दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान चषक तुम्हाला पाहायला मिळेल येत्या 13 व 14 तारखेला. 40+ संघ 13 तारखेला खेळतील. फक्त 8 संघ असतील. प्रवेश फी असेल 10,000 रुपये आणि 14 तारखेला रेग्युलर 8 संघ असतील. 2 गाव 1 संघ. 13-14 तारीख आणि प्रवेश फी असेल 10,000 रुपये 40+ साठी आणि प्रथम पारितोषिक असेल 75,000, द्वितीय पारितोषिक असेल 50,000 रुपये आणि फायनल मध्ये कंपल्सरी कॉम्प्रोमाइज असेल. बघा जे 40+ 8 संघ खेळणार आहेत त्यांनी संपर्क साधायचा आहे. दीपक फुलटा चेंडू होता. 2 धावा इथे पूर्ण करतात नितीन. पहिला चेंडू होता. दोन धावा मिळाल्यात. गोलंदाज दीपक आहेत. तर सेकंडला नितीन आहेत. 2 धावेने खातं उघडतोय. चांगला चेंडू होता. डॉट बॉल. नऊ सेकंडला हरेश आहेत. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. दीपक तरी 49 धावांचाही बचाव करू शकतो. आपण पाहिलं तर लॉंग लेगच्या दिशेने खेळतात. एकदा पूर्ण तर दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. चार धावा आलेत. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता आणि नितीन भोईरच्या बॅट मध्ये होता धमाका षटकार. अजून एक फुलटॉस. नितीन भोईर ऑन फायर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. पहिल्या षटकात 16 धावा आलेत. कॅमेरामॅनला विनंती असेल वाकू की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॅमेरा मारायचे. चेतन आपल्या स्क्रीन वर तुम्ही पाहू शकता रमा शेठ यांना. नक्कीच रमा दिसतात बघा टीव्ही वरती. सामना सुरू होतोय. ओके मनोज गोलंदाज मार्कवर आणि इथे मात्र फलंदाज क्लीन बोल्ड. हरेश बाद होतोय 0 वरती. बघा 13 तारखेला 40+ 8 संघ खेळणार आहेत. आई गावदेवी क्रीडांगण नारिवली येते. 8 संघ 40+ असणार आहे. प्रवेश फी असेल 10,000 रुपये. प्रथम पारितोषिक 75 आणि द्वितीय पारितोषिक 50,000 आहे. देवीच्या पाड्यामध्ये वृक्षारोपण सुद्धा सुरू आहे.
तर यश मिळाले मनोजला. तिसऱ्या क्रमांकावरती नितीन म्हात्रे येतात बघा. आता नितीन म्हात्रे आणि नितीन भोईर आहेत. धावसंख्या 17. चांगली सुरुवात मोठागाव संघाकडनं. पहिली मॅच सुद्धा मोठागाव संघाने जिंकली होती. यावेळेस मात्र फुलटा चेंडू होता. फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक राजेश येत आहेत. एकच धाव मिळते. धावसंख्या 18. म्हणजे 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा कर्ज केल्या. चांगली गोलंदाजी. मनोज चांगली गोलंदाजी करतायत. मनोज मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. अजून एक धाव मिळेल. धावसंख्या 19. दोन धावा मिळत आहेत नितीनला. धावसंख्या 21. यातून जो संघ जिंकेल तो संघ या सिरीजच्या फायनल मध्ये पोहोचेल आणि पराभूत संघ मात्र नवापाडा संघावर फाईट करेल. मात्र हलक्या हाताने खेळत आहेत. सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत नितीन भोईर. सहा धावा दिल्यात मनोजने. फक्त 22 धावा झाल्या 2 षटकात. निलेश म्हात्रे यांचे बंधुराज तुम्ही पाहतायत. नितीन म्हात्रे आणि नितीन भोईर यांचे बंधुराज पाहिजे आपण पाहिलं तर निलेश भोईर सुद्धा आहेत. निलेश नितीन भोईर 2 आपण पाहतो. निलेश नितीन 2 म्हात्रे पाहतो. दोन षटकात 22 धावा झाले. शिवाजी येतात तिसरं षटक घेऊन. यावेळेस मात्र चेंडू खेळ करतो लॉंगलेगच्या दिशेने. एक धाव तर बेगाले पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. चोवीस धावा झाल्यात. यावेळेस मात्र फुलटा चेंडू होता. एक धाव मिळते. धावसंख्या 25. 24 धावांची अजूनही गरज आहे. धावा झाल्यात. डॉट चेंडूची ते समाप्ती दे. वाईटचा इशारा होते. वाईट आहे. सव्वीस धावा झाल्यात. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 26. धावा झाल्यात.
त्यावेळेस मात्र फुल टॉस आणि नितीन म्हात्रेच्या बॅट मधून येतोय हा षटकार. संख्या 32. ते झाले 3 षटकांच्या समाप्तीनंतर. बारा चेंडूमध्ये 16 धावांची आता गरज आहे. बारा चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. उलटा चेंडू होता. बॅकवर्ड क्षेत्ररक्षक आहेत. दोन धावा पूर्ण आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 36. मनोज चांगली गोलंदाजी करतात. मनोज 37 धावा झाल्यात. 12 धावांची अजूनही गरज आहे. 13-14 तारखेला जी स्पर्धा होणार आहे त्यामध्ये देवीचा बडा संघाने सहभाग नोंदवलाय. 40+ मध्ये दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान चषक मध्ये प्रवेश फी सुद्धा ते आता जमा करणार आहेत. एकच धावामध्ये लेग बायच्या स्वरूपात. संख्या 38. 3 चेंडू आलेले आहेत. 38 धावा झाल्या आहेत. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान मध्ये 40+ चा पहिला संघ आपण पाहतोय. देवीचा पाडा. चांगली गोलंदाजी करतायत. संख्या 39. धावा झाल्या. 10 धावांची अजूनही गरज आहे 8 चेंडू मध्ये. धावा झाल्यात. शेवटचे चेंडू 40 धावा झाल्यात. नितीन म्हात्रे यांनी जर रिव्हर्स षटकार मारला तर ओंकार शेट्टी यांना 1000 रुपये असतील. निलेश म्हात्रे तसा फटका मारावा लागेल एखादा. 1000 रुपये मिळतील. आणि भाई यांनी जर झेल पकडलं तर 500 रुपयाचं कॅश पाहिजे. दोन धावा इथे पूर्ण आल्या आहेत. आणि भाईंनी सुद्धा झेल पकडलं तर ओंकार यांच्याकडनं 500 रुपये आहेत. 42 धावा झाल्या. 7 धावांची अजून गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. 2 खेळाडूंवरती पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते ओंकार शेट्टी यांच्याकडनं. 40+ फॉर्मेट तुम्हाला पाहायला मिळते. 4 संघांमध्ये सिरीज तुम्ही पाहिले. यातून जो संघ जिंकेल तो संघ फायनल मध्ये पोहोचेल. चार संघांमध्ये सिरीज तुम्हाला पाहायला मिळते. 6 चेंडूमध्ये 7 धावा करायचे आहेत. नितीन म्हात्रे थोडीशी थकान महसूस करतायत. नितीन म्हात्रे स्ट्राईक एंडला आहेत. खूप
6 चेंडू 7 धावांची गरज आहे आणि शेवटचे षटक घेऊन येतात गोलंदाज सुनील येत आहेत. बेचाळीस धावा झाल्या, 7 धावांची अजूनही गरज आहे. सुनील सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय सुनीलचा. नितीन मात्रेला पूर्णपणे बीट केलंय. अजूनही मॅच संपली नाहीये ओंकार, आणि 5 चेंडू मध्ये 7 धावा कंपल्सरी करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे धावा तुम्हाला कराव्याच लागतील. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. सूरज सुद्धा सामना एन्जॉय करतायत. कोळेगावचे एक जबरदस्त क्रिकेटर रेग्युलरचे सूरज बबलू पाटील. हा चेंडू उंच गेलाय, सुनील झेल खाली, आणि झेल ओंकार झेल घ्यायला होता, त्याने प्रयत्नच केला नाही सुनीलने. 4 चेंडू आणि आता 6 धावांची गरज आहे. काही घडू शकतो ओंकार या मॅच मध्ये. 4 चेंडू आणि 6 धावा. असं वाटलं तर सुनील झेल घेतील, पण त्यांनी प्रयत्नच केले नाही. 4 चेंडू 6 धावा. सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो, मात्र ऑप्शनचा थोडासा बाहेर होता. पंच वाईटची खून करतायत. 4 चेंडूने आता मात्र 5 धावांची गरज आहे. सुनील चांगली गोलंदाजी करतायत. आता हातावरती थोडस नियंत्रण नव्हतं. आणि फलंदाज नितीन मात्रे बाद. 3 चेंडू आणि आता 5 धावांची गरज आहे कंपल्सरी. नवीन फलंदाज तुषार येत आहेत. तीन चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. तीन चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. कैलास स्पोर्टची आपण तीन चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. तुषार आलेत फलंदाजी करण्यासाठी. तीन चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. तुषार आपण पाहिलं तर साई शेलार यांच्यासारखा स्टान्स आहे बॅटिंगचा, आणि प्रोफेसर सुद्धा आहेत तुषार. यावेळेस मात्र ओंकार आपण पाहतोय फटका चांगला आहे. आणि इथे मात्र राजेशने चूक केली. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. ओंकार नितीन बहुतेक स्ट्राईक स्वतःकडे ठेवायला हवी होती, मात्र ते घाई करतायत, कारण त्यांना माहिती आहे कंपल्सरी चेसिंग आहे, माझ्याकडनंही डॉट चेंडू जाऊ शकतो, त्यामुळे त्यांनी तुषारला स्ट्राईक दिले. पुन्हा 2 चेंडू आणि 3 धावा. राजेशने थोडीशी फेकी आहे, हाईट फॅक्टर जास्त होता. पंच मधुकर आणि कोमल भोईर आहेत.
2 चेंडू 3 धावा, कंपल्सरी चेसिंग. काय मॅच रंगले, कौतुक करेल मी काटाई संघाचं. आणि फलंदाज बाद आहे, तुषार बाद होत आहेत. तुषार बाद आहेत. नितीन 9 सेकंडला राहणार आहेत आता. 1 चेंडू आणि 3 धावा. महेंद्र येत आहेत. बघा तुषार बाद आहेत, मात्र नितीन भोईर 9 सेकंडला राहतील आता. आणि ओमकार माझी हीच चर्चा करत होती की नितीनला स्ट्राईक मिळेल की नाही. आता नितीनला स्ट्राईक आता मिळत नाही. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. काय मॅच रंगली आहे. काटाई संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक चेंडू आणि 3 धावा. कैलास फौजी आपण पाहिलं तर भारत इंग्लंड कसोटी सामना सुरू झालाय आणि इंग्लंडचा पहिल्याच चेंडूवरती विकेट गेलाय. एक चेंडू आणि 3 धावांची गरज. महेंद्र नवीन फलंदाज आलेत. अर्जुन बाई थोडी चर्चा करतायत कारण 49 धावा बनवायला कठीण गेल्या आहेत. मनोहर पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतायत कारण मनोहर पाटील बघतायत की 49 धावांचा बचाव काटाई संघाने आतापर्यंत केलाय. 1 चेंडू आणि 3 धावा. एक चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. काय रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कौतुक करेल खऱ्या अर्थाने सुनीलचं. काय गोलंदाजी केली आहे सुनीलने आतापर्यंत. आणि सामना जिंकलाय काटाई संघाने. काटाई संघ पोहोचलाय फायनल मध्ये. हार्ड लक संघ मोठागाव. काय मॅच रंगतदार रंगली आणि सुनील ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 6 चेंडूमध्ये 6 धावांचा बचाव केला. ओंकार सुनील ज्या प्रकारे गोलंदाजी करत आपण अंदाजा लावू शकतो ओंकार की त्यांच्यामध्ये व्हेरिएशन खूप चांगलं आहे आणि सुनीलने ही मॅच जिंकून दिली आहे. बरेच दिवस झाले आपण पाहिलं की चंदू फुटाणे सुद्धा संघामध्ये दिसत नाहीयेत. चंद्रकांत फुटाणे आणि इंग्लंडचा पहिलाच विकेट गेलाय.